नमस्कार मित्रांनो, समर्थ फार्मसी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क संवर्गातील सर्व सेवेने भरल्या जाणाऱ्या पदापैकी आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे, तसेच एक्झामचे स्वरूप, परीक्षेचे स्वरूप काय असते, यासाठी कमाल वयोमर्यादा काय आहे, ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्याच्या 2023च्या जाहिरातीवरून आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे फार्मसीचे स्टुडंट्स एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत, फर्स्ट टाइम ही एक्झाम देत आहेत, त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 9 नंबरला औषध निर्माण अधिकारी हे आपलं फार्मसीचं पद दिलेलं आहे. 2023च्या भरतीमध्ये जवळपास मित्रांनो 26 वेगवेगळ्या संवर्गातील पदे भरली गेली होती. या अगोदर ही भरती 2021 मध्ये कंडक्ट केली होती आणि त्यानंतर आता 2026 मध्ये परत आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आपले फार्मसी ऑफिसरचे पद भरली जाणार आहे. मित्रांनो, मागची एक्झाम ही TCS या कंपनीने कंडक्ट केली होती. जवळपास इलिजिबिलिटी क्रायटेरिया मागच्या 2 भरतीपासून हा सेमच आहे मित्रांनो. त्यामुळे येणाऱ्या 2026च्या भरतीमध्ये सुद्धा मी आशा करतो की हाच इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल आणि तो जवळपास सेमच असतो, कारण एक्झामचा पॅटर्न सर्व गोष्टी ह्या मागच्या भरतीमध्ये सुद्धा सेमच होत्या मित्रांनो. या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा काय हे आपण सर्वात पहिले डिस्कस करूया. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये भरल्या जाणाऱ्या आपल्या फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी या पदासाठी किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष आहे. तर या पदासाठी कमाल वयोमर्यादा ही अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 40 वर्ष आहे व जे विद्यार्थी OBC, NT, SC, ST मागासवर्गीय प्रवर्गातून येतात त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष आहे मित्रांनो. तसेच जे एक्स स्पोर्ट्समॅन आहे त्यांच्यासाठी 45 वर्षे आहे. अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त दिव्यांगासाठी कमाल वयोमर्यादा 47 वर्ष आहे. माजी सैनिक, सैनिक दलातील सेवेचे कालावधी व अधिक 3 वर्ष व दिव्यांग माजी सैनिकासाठी 47 वर्ष आहे. मित्रांनो, ही आहे कमाल वयोमर्यादा एज क्रायटेरिया सार्वजनिक आरोग्य विभागातील जवळपास सर्व पदासाठी. मित्रांनो, ज्या विद्यार्थी काही कारणास्तव भरती होऊ नाही शकले, ज्यांचं थोडंसं एज जास्त आहे, एज बार झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी असल्या सर्व मित्रांसाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, आपण परीक्षेचं स्वरूप काय असतं ते आपण समजून घेऊया. मागची भरती जसं की मी तुम्हाला सांगितलं TCS या कंपनीने कंडक्ट केली होती आणि जवळपास सेमच पॅटर्न यावेळेस सुद्धा येऊ शकतो. मित्रांनो, आपला फार्मसी ऑफिसर या पदासाठी ही जी एक्झाम घेतली होती 2023 मध्ये, ही एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होती. या एक्झाममध्ये तुम्हाला 100 प्रश्न व 200 गुण अशा प्रकारचं हे एक्झामचं स्वरूप होतं. म्हणजे जवळपास एक प्रश्न हा तुम्हाला 2 गुणासाठी होता. या एक्झाममध्ये तुम्हाला 100 प्रश्न होते मागच्या एक्झाममध्ये आणि प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण मागच्या एक्झाममध्ये दिले होते. आता एक्झामचा पॅटर्न काय होता मित्रांनो? 2023च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये आपलं फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी व इतर सर्व पदासाठी तुमचा जो टेक्निकल सिलेबस होता त्याला 80% वेटेज होतं. म्हणजे जवळपास 100 पैकी 80 प्रश्न हे तुम्हाला तुमच्या व्यावसायिक संवर्गातील टेक्निकल सिलेबसचे होते व 20 प्रश्न हे तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित या 4 विषयाचे होते मित्रांनो. TCS या कंपनीने ही एक्झाम घेतली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाची जी ही भरती घेतली जाते यामध्ये टेक्निकलला 80% वेटेज दिलं जातं. त्यामुळे आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी व टेक्निकल विद्यार्थ्यासाठी ही एक्झाम खूप बेनिफिशियल आहे, कारण आपला टेक्निकलवरती होल्ड खूप चांगला असतो. इतर 20 प्रश्नापैकी तुम्हाला 4 प्रश्न हे मराठीचे, 5 प्रश्न हे तुम्हाला मराठीचे व्याकरण व इतर गोष्टीवरती येतात. तसेच 5 प्रश्न तुम्हाला इंग्रजीचे असतील, 5 प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञान असतील व 5 प्रश्न गणिताचे, असे 20 प्रश्न
प्रत्येकी 2 गुण हे 40 मार्क आणि टेक्निकलचे 80 प्रश्न प्रत्येकी 2 गुण 160 मार्क 200 गुणांची एक्झाम 2023 मध्ये झाली होती. मित्रांनो, एक्झामचा पॅटर्न हा 80-20 असतो, हे लक्षात असू द्या. त्यामुळे टेक्निकल सोबतच आपल्याला नॉन टेक्निकल पार्टवरती सुद्धा येणाऱ्या भरतीमध्ये फोकस करावा लागेल. नेक्स्ट मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा, या भरतीसाठी सर शैक्षणिक अर्हता काय आहे? बीफार्म वाल्यासाठी एक्सपिरियन्स लागतो का? डीफार्मच्या विद्यार्थ्यांसाठी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे का? एक्सपिरियन्स मग कुठल्या प्रकारचा चालतो? हे सर्व आपल्या मनातले प्रश्न आपण या ऑफिशियल नोटिफिकेशनमधनं या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. 2023चं हे सार्वजनिक आरोग्य विभागाचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. सर्व माहिती आपण ऑफिशियल नोटिफिकेशनमधनंच पाहत आहोत मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहू शकता 8 नंबरला आपलं औषध निर्माण अधिकारी हे पद दिलेलं आहे. तर यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय होता? Possesses degree in pharmacology from a recognized institution and registered as a pharmacist as per Pharmacy Act 1948 for BPharm students, or diploma in pharmacology and registered as a pharmacist under the Pharmacy Act 1948 along with 2 years of experience as a pharmacist in a government or semi-government or accredited hospital, private registered pharmacy. मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांचं बीफार्म झालेलं आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी मागच्या भरतीमध्ये एक्सपिरियन्सची गरज नव्हती. बीफार्मवाले विद्यार्थी डायरेक्ट एलिजिबल होते. फक्त फार्मसी ॲक्ट 1948 नुसार तुमचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं खूप महत्त्वाचं होतं. कारण या एक्झामला अप्लाय करते वेळेस तुमचं रजिस्ट्रेशन विचारलं जातं. तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशनची, फार्मासिस्ट रजिस्ट्रेशनची कॉपी अपलोड करावी लागते. तर ज्या विद्यार्थी मित्रांचं डिप्लोमा झालेले आहे त्या विद्यार्थी मित्रांना तुमचं रजिस्ट्रेशन फार्मसी ॲक्ट 1940 नुसार रजिस्टर फार्मासिस्ट तुमचं रजिस्ट्रेशन तर गरज आहे. त्यासोबत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. मग हा एक्सपिरियन्स तुमचा गव्हर्नमेंटला मधला असेल, सेमी गव्हर्नमेंटमधला असेल, ॲक्रेडिटेड हॉस्पिटलमधला असेल किंवा प्रायव्हेट रजिस्टर फार्मसीमधला असेल. तुम्ही मेडिकल दुकानामध्ये जरी काम करत असताल तर तेथील एक्सपिरियन्ससुद्धा आपला मागच्या भरतीमध्ये तरी इलिजिबल होता. त्यामुळे मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांचं डिफार्म झालेलं आहे अशा विद्यार्थी मित्रांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागच्या भरतीमध्ये तरी मॅन्डेटरी होता आणि सेम पॅटर्न, सेम एलिजिबिलिटी 2026च्या एक्झाममध्ये सुद्धा दिसू शकते. त्यामुळे बीफार्मवाले विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन झालं नसेल तर करून घ्यायचं आहे. डिप्लोमावाले पण विद्यार्थी मित्रांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे व आपला एक्सपिरियन्स हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण फार्मसी जॉईन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती औषध निर्माण अधिकारी या पदासाठी लागणाऱ्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, तसेच त्यासाठी कमाल वयोमर्यादा काय आहे व एक्झामचा पॅटर्न काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या भरतीसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र काय आहेत हे पाहणार आहोत व येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये आपण या भरतीसाठी महत्त्वाचे असलेले टॉपिक, सब्जेक्ट, सिलेबस सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे आपण समर्थ फार्मसी चॅनल फर्स्ट टाइम पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. थँक्यू.